हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल, होमिओपॅथिक फिजिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट. तर आपण आज टमी फॅट, ॲबडॉमिनल फॅट म्हणजे पोटाची चरबी वाढण्याची काय काय कारणे आहेत या विषयावर ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बोललोय. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता आपण यासाठी काय सोल्युशन आहे, कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज करायला पाहिजे हे बघणार आहोत. पहिले आपल्याला रूट कॉजवर काम करणे खूप गरजेचे असते, कारण की पोटाचा घेर वाढण्यामागे काय कॉज आहे, काय कारण आहे ते शोधून काढणे. त्यासोबत आपल्याला डाएट, एक्सरसाइज करणे तेवढेच गरजेचे असते. तर एक्सरसाइजमध्ये एरोबिक एक्सरसाइज, देन स्ट्रेंथ ट्रेनिंग, थर्ड वन इज कोर फोकस एक्सरसाइज. तर एरोबिक एक्सरसाइज हे आपल्या बॉडीचे ओव्हरऑल फॅट कमी करण्यास मदत करते, आपल्या कॅलरीज बर्न करण्यास हेल्प करतात. यामध्ये सायकलिंग, वॉकिंग, रनिंग, तसेच स्विमिंग या प्रकारचे एक्सरसाइज येतात. तसेच तुम्ही फिटनेस क्लब सुद्धा जॉईन करू शकता. देन सेकंड इज स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज. यामध्ये आपल्या बॉडीचे यामुळे बॉडीचे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. तर यामध्ये स्क्वॅट, पुशअप्स, वेट लिफ्टिंग हे एक्सरसाइज येतात. थर्ड इज कोर फोकस एक्सरसाइज. यामध्ये मोस्टली ॲबडॉमिनल मसल म्हणजेच पोटाच्या मसलला टार्गेट केल्या जाते. यामुळे पोटाचे फॅट कमी होण्यास जास्त मदत होते. तर यामध्ये कुठले एक्सरसाइज येतात, एक प्लँक, क्रंचेस, लेग रेस ही झाली काही प्रकारचे एक्सरसाइज. यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकतो, पण कन्सिस्टन्सी ठेवणे खूप गरजेचे असते. थँक्यू सो मच.